विद्यार्थी मित्रांनो, बी ची म्हणजे लास्ट इयरची आत्ताच 5 मिनिटापूर्वी फोटोकॉपी आलेल्या आहेत. ओके, सो तुम्ही तुमच्या स्टुडंट प्रोफाइल सिस्टम मधनं ती डाउनलोड करू शकता. जर बी ची फोटोकॉपी आत्ता आलेली आहे, सो हार्डली असं समजूया आपण आज उद्या परवापर्यंत बाकी सेकंड इयर, थर्ड इयर आणि फर्स्ट इयर या सगळ्यांच्या फोटोकॉपी पण तुमच्या स्टुडंट प्रोफाइल सिस्टम मध्ये येऊन जातील. सो पटापट एकदा चेक करत राहा. किंबहुना असंही होऊ शकतं की उद्या किंवा आज रात्री पण येऊ शकतं. सो चेक करत राहा. तसं काही अजून तुम्हाला डाऊट असले कमेंट मध्ये लिहा. आपल्या चॅनल सबस्क्राइब करा. बाकी अपडेट मी तुम्हाला देईलच. आणि फोटोकॉपी आल्यानंतर प्रोसेस सांगून देतो की काय करायचं. एकदा ती आपल्या सब्जेक्ट टीचर कडनं चेक करून घ्या. ते तुम्हाला सांगतील की काही ते रिव्हॅल्युएशनला टाका की रिचेकिंगला. रिव्हॅल्युएशन म्हणजे पुन्हा मार्कांची काउंट करायची जर काउंट चुकली असेल तर, आणि रिचेकिंग म्हणजे कुठे चेक नाही झालं, चुकीचं चेक झालंय तर त्या संदर्भात करायचं असेल आपल्याला पुढचं प्रोसेस तर त्याला रिचेकिंग म्हणतात. सो हे सब्जेक्ट टीचर कडून समजून घ्या आणि त्यांनी जे सांगितलं तो मार्क घेऊन तुम्हाला एक्झाम सेक्शन मध्ये जायचं. तिथे एक फॉर्म भरून द्यायचा ऑफलाईन तो, आणि ही तुमची तो फॉर्म आणि ही तुमची फोटोकॉपीची झेरॉक्स हे दोन्ही जमा करायचे आणि काही फीस भरायची. या प्रकारे तुम्हाला प्रोसेस करायची आहे. सो सोपी प्रोसेस आहे. अजून काही डाऊट असेल मला कमेंट मध्ये लिहा आणि आपला चॅनल पण सबस्क्राईब करा. तसंच पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यावर या सगळ्या बॅकलॉगच्या विषयांचे आणि आत्ताच्या रेग्युलरच्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे मराठी हिंदी मध्ये. ते बघा आणि अभ्यासाला लागा, जेणेकरून तुम्ही या सेमिस्टर मध्ये वर्गात पहिले येशाल. कारण आपल्या कोर्सेस ऑल इन वन आहे, सगळं आहे. सॉल्व पेपर, पेपर पॅटर्न, व्हिडिओ लेक्चर, नोट्स, IMP क्वेश्चन सगळं आहे. तेवढंच करा. पुस्तक बिस्तक सगळं बाजूला ठेवा. तेवढं करा तरी वर्गात पहिले येशाल. थँक्यू.